राज्यातील विधानसभा निवडणुका लागतील त्याआधी राज्यातील महायुतीच्या सरकारने राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। त्यानंतर या योजनेसाठी नोंदणी 1 जुलैपासून सुरू झाली आहे। तर या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये शासनाकडून महिलांच्या थेट खात्यावर देण्यात येणार आहेत। मात्र यातील अटी आणि शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पावसाळी अधिवेशनात घेरले। तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासह अर्ज भरण्यासाठी उडालेल्या गोंधळानंतर आता लाडकी बहीण योजनेत 7 बदल करण्यात आले आहेत। तसेच या योजनेत महिलांकडून पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे थेट निलंबन केले जाईल किंवा गुन्हा दाखल करू असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। तर उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। तसेच याचा लाभ कोणाला मिळेल याची नियमावली तयार करण्यात आली। त्यावरून कागदपत्र गोळा करताना महिलांची चांगलीच तारांबळ उडाली। तसेच अर्ज भरण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या रांगा लागत होत्या। तर अंगणवाडी सेविका ग्रामसेवकांकडे लाडकी बहीण योजनेचा अर्ज करता येणार आहे। तर शासनाच्या जाचक अटी व शर्तीमुळे अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अधिवेशनात घेरले। तसेच या योजनेतील काही अटी व शर्ती काढून टाकण्याची मागणी केली। त्यानंतर आता लाभार्थी महिलांना थेट लाभ मिळावा यासाठी राज्य लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले 7 बदल। पहिला बदल, या योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली होती। त्याऐवजी आता 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाईल। दुसरी, याआधी घातलेली 5 एकर शेती जमिनीची अट आता वगळण्यात आली आहे। तर तिसरी, तसेच योजनेत लाभार्थी महिलांच्या वयोगटात देखील बदल करण्यात आला असून ती आता 21 ते 65 पर्यंत करण्यात आली आहे। चौथी, तर परराज्यातील महिलेला देखील या योजनेत स्थान देण्यात आले आहे। फक्त ज्या पुरुषांबरोबर लग्न झाले असेल त्याचा महाराष्ट्रात अधिवास असावा। त्यासाठी पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालणार आहे। पाचवी, 2.5 लाखांचा उत्पन्न दाखल्यावर देखील बदल करण्यात आला आहे। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना सूट देण्यात आली आहे। तर 6वं, कुटुंबातील अविवाहित महिलाही या योजनेचा लाभ घेण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। तर 7वं, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी असणारी अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे।